नमस्कार, मी संध्या. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. तर आज आपल्या बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क क्लासचा 6वा दिवस आहे. याआधी आपले 5 क्लास झालेले आहेत. इथून पुढचे जे क्लास होणार आहेत ते आपले बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्कचे क्लास आहेत. आता ज्या कोणी नवीन मैत्रिणी असतील त्यांनी आपले चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत ना ते पूर्ण बघायचं आहेत आणि ह्या पुढचे व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की कंटिन्यू करा, जेणेकरून तुम्हाला आरीवर्क जर बेसिक शिकायचं असेल तर तुम्हाला पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जरी थ्रेडचा यूज करून मणी कशा प्रकारे बसवायचे हे बघणार आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण ह्या पद्धतीची चेन स्टिच बघितलेली आहे आणि ते चेन स्टिच झाल्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण कशा प्रकारे चेन स्टिचला वेगवेगळ्या आकारावरती काम करायचं कशा प्रकारे बघितलेलं आहे आणि त्या चेन स्टिचवर जे आकार आपण बनवलेले आहेत त्याला व्यवस्थित पॉईंट कसे काढायचे हे पण आपण त्या गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मणी कशा प्रकारे स्टिच करायचं हे बघणार आहोत. जर कोणी नवीन आपल्या चॅनलवरती आला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील, व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून नक्कीसुद्धा सांगा, जेणेकरून पुढचे व्हिडिओसुद्धा मी पूर्ण डिटेलमध्ये कंटिन्यू करू शकेल. आता चला तर मग जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आजच्या कामासाठी इथे आपल्याला लागणारं साहित्य बघूया. मी इथे अशा प्रकारच्या सुया घेतलेल्या आहेत. ही जी आहे ना ही आपली बेसिक सुई आहे. सुयाविषयी सुद्धा मी माहिती व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे. आणि आता हे ज्या सुया आहेत ना मी ह्यापैकी ही सुई वापरणार आहे. ही आपली वुडनची सुई आहे आणि ही जी आहे ना आपली तुलीपची सुई आहे, मेटलची सुई. ही मी यूज करणार नाही कारण का ह्या सुईने काम थोडं फास्ट होत नाही, थोडंसं स्लोमध्ये काम होतं. जर तुमच्याकडे ही सुई अवेलेबल नसेल तर तुम्ही ह्यानेच काम करायचं आहे. सुरुवातीला तसंही फास्ट काम जमणार नाही, म्हणून तुम्ही ह्या सुईने सुद्धा काम केलं तरी चालेल. आता ही सुई आपण बाजूला ठेवूया आणि ही सुई ठेवूया. अशा प्रकारची एक पेन्सिल घेऊया आणि आता हा जो आपला थ्रेड आहे ह्या प्रकारचे मी 2 थ्रेड घेतलेले आहे. आता इथे तुम्हाला वाटत असेल हे 2 थ्रेड कशामुळे घेतले. हा जो थ्रेड आहे ना हा आपला कॉटन जरी थ्रेड आहे आणि हा जो आहे ना पॉलिस्टर म्हणजेच थोडं ह्या थ्रेडमध्ये अशा प्रकारचं वायर असतं. मी तुम्हाला दाखवते. हा थ्रेड खेचल्यानंतर ह्यामधून एक अशी वायरची तार निघते. हा आपला पॉलिस्टर थ्रेड आहे आणि हा जो आहे ना कॉटन थ्रेड आहे. ह्यामध्ये कॉटन थ्रेड म्हणजेच ह्यामध्ये पूर्ण धागा निघते. जेव्हा आपण अशा प्रकारे खेचू ना ह्यामध्ये धागा येतो आणि ह्यामध्ये जे आहे ना तार येतो. आता ह्या थ्रेडनं जर आपल्याला काम करायचं असेल तर हा थ्रेड थोडंसं आपल्याला जास्त वेळ लागतो आणि हा थ्रेड जर आपण यूज केला तर हा स्मूथली काम करतो. त्यामुळे आपल्याला हा थ्रेड मण्यांचं काम करण्यासाठी वापरायचा आहे. हा आपला कॉटन जरी थ्रेड आहे. याने आपलं मण्याचं काम करायला एकदम सोपं जातं आणि थोडासा हा लूज असतो आणि तो जो धागा आहे ना तो टाईट असतो. त्यामुळे आपल्याला ह्या थ्रेडनंच काम करायचं आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा दयालजी ब्रँडचाच कॉटन थ्रेड अशा प्रकारे आणून घ्यायचा आहे. कोणत्याही जनरल स्टोअरला इझिली तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही सुद्धा ह्या प्रकारचा थ्रेड आणा आणि मण्याचं काम ह्यावरतीच करायचं आहे. हा आपला कॉटनचा जरी थ्रेड आहे. आणि आता अशा प्रकारचे मी मणी घेतलेले आहेत. तुम्ही इथे कोणतेही मणी यूज करू शकता. स्टार्टिंगला मी इथे अशा प्रकारचे मोती यूज केलेले आहेत. हे मोती जे आहेत ना त्यावरती प्लास्टिकची कोटिंग असते. हे पूर्ण मोती प्लास्टिकचे असतात. तुम्ही इथे शुगर बीड्स जरी यूज केलं तरी चालेल. मी इथे मोती यूज केलेले आहेत. आता आपण अशा प्रकारे मोतीची एक माळ काढून घेऊया आणि हे बाजूला ठेवूया बाकीचे. आता इथे आपल्याला मण्याचं काम करायचं आहे. त्यासाठी मी ही सुई घेतलेली आहे आणि हा जो थ्रेड आहे ह्या पद्धतीने बोटाला गुंडाळून घेते आणि खालच्या साईडला टाकते. हे आपल्याला रिंगच्या खाली ठेवून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने धागा हातामध्ये पकडायचा आहे. तुम्हाला इथे खालच्या साईडला जसा आपण चेन स्टिचमध्ये धागा पकडतो ना त्याच पद्धतीने इथे सुद्धा धागा पकडायचा आहे आणि चेन स्टिचची जी प्रोसेस आहे ना तीच आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा करायचं आहे. पण ह्या चेन स्टिचमध्ये हे जे मणी आहेत ना एक एक ओत जायचं आहे आपल्याला. जास्त काही अवघड नाही. जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तुम्हाला सुद्धा हे काम जमेल. आता सर्वात आधी आपण असे
ह्या सुईमध्ये मणी ओवून घेऊया. आता मी या प्रकारे सुईमध्ये मणी भरून घेतलेले आहे. आणखी आपण बरेचसे मणी या सुईमध्ये भरून घेऊ शकतो, पण सुरुवातीला आपण कमीच मणी भरायचं आहे. जर तुम्हाला सुरुवातीला जास्त मणी भरून जमत नसेल तर तुम्ही 1-2 मणी जरी ह्या सुईमध्ये टाकून वर्क करायला सुरू केलं तरी चालेल. कारण का सुरुवातीला जास्त मणी आपल्याने होल्ड होणार नाहीत, त्यामुळे आपण कमी मणीच भरायचं आहे. आता मी असा एक टाका काढून घेतलेला आहे. अशा पद्धतीचा आपण एक टाकावरती हा जो टाका आहे ना तो काढून घेतलेला आहे. आता ह्या टाक्यामध्ये सुई पकडायची आहे आणि तिथून आपल्याला एक मणी सोडायचा आहे. फक्त एकच मणी सोडायचा आहे इथे. सुरुवातीला आपण एका मण्याचंच वर्क बघूया, मग नंतर आपण जास्तीचे मणी टाकायचा प्रयत्न करूया. आता मी ते एक मणी टाकलेला आहे आणि समोर अशी चेन स्टिच टाकून घेते. इथे तुम्ही सरळ एक लाईन ओढून घेतलं तरी चालेल, कारण का जेव्हा आपण सुरुवातीला वर्क करत असतो ना तेव्हा आपल्याला सरळ लाईनवरती वर्क जमत नाही. त्यामुळे सरळ इथे एक लाईन ओढून घेऊन तुम्ही पेन्सिलने लाईन ओढून घेऊ शकता. आता मी दुसरा मणी टाकलेला आहे आणि वरती असा खाली सुई टाकून वरती परत चेन स्टिच आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा पूर्ण धागा पाठीमागे खेचायचा आहे, जेणेकरून 2 मण्यामध्ये गॅप बिलकुलच राहणार नाही. आता परत आपण चेन स्टिच वर काढूया. मग त्यामध्ये आपल्याला धागा अडकवून घ्यायचा आहे. मग त्यामध्ये मणी टाकायचा आहे. परत आपल्याला सुई खाली टाकायचं आहे. मग अशा पद्धतीने चेन स्टिच वर काढायचं आहे. सुरुवातीला थोडंसं गॅप राहतोच, कारण का जास्त प्रॅक्टिस नसल्यामुळे इथे आपला गॅप नेहमी थोडासा राहतो. पण जसजशी प्रॅक्टिस आपण करत जाल तसं तुम्हाला सुद्धा इथे बिलकुलच गॅप राहणार नाही. आणि हे दिसायला थोडंसं अवघड वाटतं, पण जसं तुम्ही काम करायला सुरुवात कराल, एक मणी जर ओवला तर तुम्हाला दुसरा मणी आपोआप ओवता येतो. त्यामुळे सुरुवात करणे ही महत्त्वाची आहे. आपले व्हिडिओ बघून जशी प्रॅक्टिस करायचं आहे, जसे व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. रोजच्या रोज डेली आपलं जे काम होते ना ते तुम्हाला घरी जास्तीचं प्रॅक्टिस करून बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा व्यवस्थित पुढचे क्लाससुद्धा कंटिन्यू करता येतील. आता मी इथे चेन स्टिच टाकत आहे आणि परत त्यामध्ये एक मणी ओवून घेत आहे. हे आपला चेन स्टिचचाच प्रकार आहे, फक्त त्यामध्ये आपल्याला एक एक मणी टाकून पुढे चेन स्टिच कंटिन्यू करायचं आहे. आणि पूर्ण गॅप न राहता इथे आपल्याला टाके टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या टाक्यामध्ये मणी ओवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जो काम करत आहोत ना त्याला फिनिशिंग दिसेल. त्यामुळे गॅप न ठेवता इथे आपल्याला अशा प्रकारे मणी ओवायचं आहे. मी इथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने सुई अशी उभी पकडायचं आहे आणि मग खालती टाका टाकून द्यायचा आहे. मग वरती टाका खेचायचा आहे, त्या टाक्यामध्ये एक मणी ओवून घ्यायचा आहे आणि सुईमधून सोडून द्यायचा आहे. मी इथे दाखवते तुम्हाला, एक मणी घेऊन तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीचा एक मणी घेतलेला आहे. आता हा जो आपण वरती लूप काढलेला आहे म्हणजेच टाका काढलेला आहे, या टाक्यामध्ये आपल्याला असं मणी सोडून द्यायचं आहे. मग आणखी खाली आपल्याला सुई टाकायचं आहे. मग सुई ओवून घेऊन अशा पद्धतीने वरती धागा काढून घ्यायचा आहे. ही आपली झाली मण्याची चेन स्टिच. हे आपलं पूर्ण मणी वर्क आहे. तुम्ही अशाच पद्धतीने वेगवेगळे जे काही मणी आहेत ना ते आपण इथे स्टिच करू शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळे मणी कशा पद्धतीने स्टिच करायचं हे नक्कीच सांगणार आहे. त्यामुळे ज्या कोणी मैत्रिणी नवीन असतील त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओमध्ये काही अडचणी वाटल्या तर कमेंट नक्कीच करा. आता आपण इथे लॉक करून घेऊयात. काल ज्या पद्धतीने लॉक करायला सांगितलेलं आहे ना त्या पद्धतीनेच तुम्हाला इथे चेन स्टिच जी आपली आहे ना ती लॉक करून घ्यायचं आहे. आता मी इथे लॉक करून घेतलेला आहे. परत मी तुम्हाला इथे दुसऱ्या साईडला कशा पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आहे 2 मण्याचं स्टिच इथे मी तुम्हाला दाखवते. आता हे आपण सिंगल मण्यांचं स्टिच केलं होतं. आता इथे पुढे मी 2 मण्यांचं स्टिच दाखवते. आता इथे मी 2-2 मणी भरून घेते. एकाच वेळेस इथे आपण 2-3 असे मणी भरू शकतो.
पण जास्तीचे मणी इथे आपल्याला टाकायचं नाही आहे, कारण का जास्तीचे मणी जर घातले तर आपलं जे डिझाईन आहे ना त्याला फिनिशिंग दिसणार नाही. त्यामुळे थोडेसेच मणी इथे आपल्याला टाकून वर्क करायला सुरुवात करायचं आहे. अशा पद्धतीने मी पूर्ण सुईमध्ये मणी भरून घेतलेले आहे. आता हा जो टाका आहे त्यावरती मणी टाकून घेतले. मग खालती एक टाका टाकला, वरती आपला टाका काढून घ्यायचा आहे. मग 2 मणी टाकले, मग रिपीट 2 मणी टाकले. अशा पद्धतीने 2 मणी सोडायचं आहे. ह्या लाईनमध्ये आपण 1 मणी सोडला होता, इथे आपल्याला 2 मणी सोडायचं आहे आणि परत पुढे कंटिन्यू सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. इथे मी जेवढं तुम्हाला दाखवते तेवढंच तुम्हाला करायचं नाही आहे, आणखी खूप सारी प्रॅक्टिस तुम्हाला करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा पूर्ण काम जमेल आणि हळूहळू जसजशी प्रॅक्टिस कराल ना तसं ते काम तुम्हाला सोपं वाटायला लागेल. आता हे पूर्ण आपली जी मण्याची स्टिच आहे ना ती झालेली आहे. आता इथे परत लास्टला आपण लॉक टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपली ही सुद्धा लाईन टाकून झालेली आहे. आता सुरुवातीला तुमच्या मण्यामध्ये सुद्धा थोडासा गॅप राहू शकतो, कारण का जसं आपण प्रॅक्टिस करत जाऊ तसं आपली कामात फिनिशिंग मस्त येते. आता हे जे आहे ना लाईन मी टाकलेली आहे. आता तुम्हाला आणखी थोडंसं ह्यामध्ये प्रॅक्टिस करायचं आहे. अशाच पद्धतीचे 2-3 लाईन तुम्हाला बनवून घरी बघायचं आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारचे वेगवेगळे मणी कशा पद्धतीने स्टिच करायचे बघणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हा सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जे काही मी नवीन व्हिडिओ चॅनलवरती टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. चला तर मग उद्या भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.